तो हा आहे की ते तुमच्यावर खोटे आरोप ठेवतात. ते तुमच्यावर काय करतात माहिती का? ते ज्यावेळेस तुमचा हेवा करू लागतात ना, त्यावेळेला ते फक्त तुमची साक्षच खराब करत नाही, तर त्याबरोबरच ते तुमच्यावर खोटे नाटे आरोप देखील ठेवतात. बघा वचन काय म्हणते, उत्पत्ती पुस्तक 39वा अध्याय, उत्पत्ती 39वा अध्याय आणि 17 ते 20 वचन आपण वाचू. तो आल्यावर तिने त्याला असे सांगितले की जो इब्री दास आपण आपल्या घरात आणला आहे तो माझी अब्रू घेण्यास माझ्याकडे आला होता. मी मोठ्याने ओरडले तेव्हा तो आपले वस्त्र माझ्याजवळ टाकून बाहेर पडून गेला. आपल्या गुलामाने माझ्याशी असे वर्तन केले हे आपल्या बायकोचे बोलणे जेव्हा त्याच्या धन्याने ऐकले तेव्हा त्याचा राग भडकला. येसोपाच्या धन्याने त्याला धरले आणि राजाचे बंदीवान होते त्या बंदीशाळेत त्याला टाकले. तो त्या बंदीशाळेत राहिला. बघा, योसेफाने असं काही केलं नव्हतं. पोतिफरची जी पत्नी आहे ना, तिने तिच्या पतीला संपूर्ण खोटं काय केलं माहिती का, योसेफा विरुद्ध सांगितलं. आणि योसेफाने तसं काही केलेलं नव्हतं. योसेफ जो आहे ना, योसेफावरती खोटे आरोप जे आहेत ते करण्यात आले आणि ते खोटे आरोप आपल्याला 17व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. ती म्हणत आहे की तो जो इब्री दास आहे ज्याला आपण आपल्या घरामध्ये ठेवलेला आहे ना, त्याने माझी अब्रू घेण्यास माझ्याकडे काय केलं माहिती का, तो आला आणि मी मोठ्याने ओरडले तेव्हा तो आपले वस्त्र माझ्या हाताजवळ टाकून बाहेर पळून गेला. लक्ष द्या, योसेफ काही तिची आबरू घेण्यासाठी गेला नव्हता. योसेफ जो आहे ना, योसेफ हा देवाला भिणारा व्यक्ती होता. बघा, योसेफाने त्या ठिकाणी एक 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 वक्तव्य केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. ते आपण वाचणार आहोत आणि वाचण्यासाठी मला मदत करा. वचन 8. पण तो राजी झाला नाही. तो आपल्या धन्याच्या पत्नीस म्हणाला. 9 पण वाचा, माफ करा. या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत आणि तुम्ही त्याची पत्नी आहात म्हणून तुमच्या खेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही. असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? आता बघा, त्या स्त्रीची इच्छा ही आपल्याला 7 वचनामध्ये पाहायला भेटते. त्या स्त्रीची इच्छा काय होती? ती स्त्री त्याच्यावर नजर ठेवून होती आणि ती स्त्री त्याला म्हणाली माझ्यापाशी नीच. पण योसेफ हे जे मोठं वाईट कृत्य जे आहे ना, ते देवाच्या विरोधामध्ये करायला तयार नव्हता. आणि त्या स्त्रीने त्याच्यावरती बळजबरी केली असता तो त्या घरातून पळून गेला. लक्ष द्या. आणि त्या ठिकाणी त्या स्त्रीच्या मनासारखं झालं नसल्या कारणामुळं आपण पाहतो की त्या स्त्रीने त्याच्यावरती खोटे आरोप जे आहे ते काय केले, ते केले. खोटे आरोप त्याच्यावरती केले. आणि लक्ष द्या, योसेफाच्या ना आपण पाहतो की पोतिफरची जी पत्नी आहे ना, पोतिफरच्या पत्नीने योसेफावर खोटे आरोप केला आणि तिने जो आरोप त्याच्यावरती केला ना, त्या आरोपामुळं योसेफाला दुःखाचा सामना करावा लागला. त्या आरोपामुळं योसेफाला संकटाचा जो आहे ना तो सामना करावा लागला. वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की त्याच्या धन्याने त्याला पकडलं आणि त्याला तुरुंगामध्ये टाकलं. त्याने काही केलं नव्हतं. त्याने फक्त अशी गोष्ट केली होती की जी त्याच्या धन्याच्या पत्नीला अशी गोष्ट केली नव्हती की जी त्याच्या धन्याच्या पत्नीला आवडणारी होती. अनेक वेळा लक्ष द्या, जे तुमचा हेवा करतात ना, ते तुमचा हेवा का करता माहितीये का? कारण तुमची साक्ष चांगली आहे. ते तुमचा हेवा का करतात माहितीये का? कारण तुम्ही त्यांच्या मनासारखं वागत नाही. तुम्ही त्यांच्या मनासारखं जर वागले ना, तर ते तुमची बदनामी करणार नाही.
तुम्ही त्यांच्या मनासारखं जर वागले ना, तर ते तुमच्याविषयी खोटं बोलणार नाही. पण तुम्ही त्यांच्या मनासारखं वागत नाही. तुम्ही त्यांना आवडेल अशा प्रकारे वागत नाही. म्हणून ते तुमची बदनामी करतात. म्हणून ते तुमच्यावर खोटे आरोप जे आहेत ते ठेवत असतात. ह्याच प्रकार आपल्याला योसेफाच्या जीवनामध्ये पोथिफराच्या पत्नीकडून झालेला पाहायला भेटतो. लक्ष द्या. आणि हे जे तुमची बदनामी करणारे आहेत ना, हे जे तुमच्यावर खोटे आरोप ठेवणारे आहेत ना, हे तुमच्या ओळखीचे लोक आहेत. हे तुमच्या नातेवाईकातले असू शकतील, हे तुमच्या सोबत काम करणारे असू शकतील, हे तुमच्या आजूबाजूचे लोक असू शकतील. कारण त्यांना तुमचं जीवन माहिती आहे. आणि तुम्ही जितकं चांगलं जीवन जगाल, तुम्ही जितकं देवाला भिवून जीवन जगाल ना, तितकं जास्त तुमच्या विरुद्ध ते तुमची बदनामी करण्याच्या अनुषंगाने तुमच्यावर खोटे आरोप जे आहे ते ठेवून तुम्हाला पूर्णपणे दुःखामध्ये, संकटामध्ये, त्रासामध्ये, परेशानीमध्ये टाकायचा प्रयत्न करतील. योसेफाच्या जीवनामध्ये ह्याच गोष्टी त्यांनी केल्या. योसेफाने काहीच केलं नव्हतं. योसेफाने काहीच केलं नव्हतं. योसेफाने त्या ठिकाणी स्पष्टपणे योसेफ म्हणाला, की एवढं मोठं पाप देवाच्या विरोधामध्ये मी कसं करू? आणि तो तिथून निघून गेला. कधी-कधी आपण पण अशा प्रकारच्या लोकांच्या विचाराबरोबर सहमत होत नाही ना, जे विचार देवाला मान्य नसतात. तर ते लोकं आपल्या विरोधामध्ये अशा प्रकारचे कट कारस्थान जे आहे ते रचत असतात. आपल्यावरती खोटे-नाटे जे आरोप आहे ना, ते लावत असतात. पण लक्ष द्या, खोट्या आरोपामध्ये अडकवल्यावरही तुम्ही सत्याला धरून राहिला पाहिजे. योसेफ त्या ठिकाणी सत्याला धरूनच राहिला. त्याला खोट्या आरोपामध्ये त्याला तुरुंगामध्ये टाकलं. त्याच्यानंतर पण तो त्या ठिकाणी सत्याला धरून राहिला. आणि काय झालं माहिती का? तो सत्याला धरून राहिल्या कारणामुळं देवाने योग्य वेळी त्याचा न्याय करत. ज्या देवाने योसेफाचा न्याय केला ना, तो देव आपला पण न्याय करत. हां, वेदना होतील, त्रास होईल, दुःख, समस्या, परेशान्या, खूप वाईट पण वाटेल, रडू पण येईल, खूप मन पिळला पण जाईल. हे सर्व होईल. पण लक्ष द्या, देवाला धरून राहा. सत्य गोष्टींना धरून राहा. देव तुमचा एक दिवस न्याय करेल म्हणजे करेल. त्याला करावा लागेल. कारण त्याने त्याचा सेवक योसेफ याचा न्याय केला. लक्ष द्या. दुसरी गोष्ट, जेव्हा लोक तुमचा हेवा करतात ना, तेव्हा ते काय करतात माहिती का? ते तुमची बदनामी करतात. ते